चला यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जय हनुमान निलजे आणि वेताल स्वामी संदप या दोन संघांमध्ये हा सामना। यस, सामना आपण सुरू करूया। जय हनुमान निलजे आणि वेताल स्वामी संदप या दोन संघांमध्ये हा सामना आणि निलजे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय दत्ता पाटील साहेबांचे इथे आगमन होते। त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बाबूशेठ पाटील चषकामध्ये अतुल पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडू ऑन साइडला बिगिट करतायत। क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार। थँक्यू। धावसंख्या आहे 4। पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली झाली आहे निलजे या संघाची। पहिल्या मॅचमध्ये निलजे संघाने गावदी उंबारडे या संघाला पराभूत केलेला आहे, तर वेताल स्वामी संदप या संघाने जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाला पराभूत केलेला आहे आणि हे दोन संघ आमने सामने आहेत या मॅचमध्ये। पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। प्रथमेश पाटील होते। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 4। दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे संदप बनाम निलजे या दोन संघांमध्ये। ओव्हर द विकेटने अतुल बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे। डॉट बॉल येतोय। पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू येतात डॉट। धावसंख्या 4। क्या बात आहे, ऑन साइडला बिग हिट, हेलिकॉप्टर लँड होतोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। थँक्यू सो मच। धावसंख्या आहे 10। चांगली मॅच मध्ये जय हनुमान निलजे या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर सलगचा आलाय हा दुसरा ब्रँडेड षटकार। धावसंख्या आहे 16। एक चेंडू शिल्लक या षटकातील। फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये जय हनुमान निलजे या संघाच्या माध्यमातून। चेंडू पाठीमागे निघून गेलाय, चेंडू पाठीमागे निघून गेलाय फाईन लेगच्या दिशेने, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
जय हनुमान निलजे या संघाची बिनबाद 18. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब फिल्डिंग. जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 22. ऑन साइडला लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर गॅप मधून चेंडू चाललाय. सीमारेषेच्या बाहेर सलगचा येतोय. हा दुसरा दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार विशाल पवारच्या बॅटमधून. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी विशाल पवार आणि नितेश पाटीलने केली होती. फुल टॉस स्विच इट आणि सलग चालाय. हा तिसरा चौकार. 3 in a row. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्विच इट. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव कामी येतोय या मॅच मध्ये आणि सलग चालाय. हा चौथा चौकार. विशाल पवारच्या बॅटमधून पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे. थँक्यू सो मच. या आधीच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार लगावले प्रथम म्हात्रेने आणि या मॅच मध्ये 4 चेंडू 4 चौकार लगावलेत विशाल पवारने. 6 चेंडू 6 चौकार येतील का? फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. अतुल पाटील येत्या चेंडूवरती. एकच 10 मिनिटे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. ओमकार पाटील
आदरणीय दत्ता पाटील आणि बाबूराव पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत केलंय नितेश पाटीलने या षटकाराने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41-41. धावसंख्या आहे 41. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निलजे गावचे समाजसेवक उद्योजक आणि जय हनुमान निलजे संघाचे खंदे समर्थक आदरणीय दत्ता पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल बाबूराव पाटील साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे. ज्येष्ठ समालोचक देखील आहेत. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा बनवलेत. फुलटॉस चेंडू अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली आहे. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 42. धावसंख्या आहे 42. स्ट्राईक इनला बॅट्समन नितेश पाटील. ज्या नितेश पाटीलने पहिल्या आदर्श पडलेगाव आणि SB प्रतिष्ठान RM गावदेवी सोनारपाडा दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉससाठी यावेळेस बिगिट स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. थँक्यू सो मच. वैयक्तिक खेळतोय 22 या धावसंख्येवरती. 28 वरती बॅटिंग करतायत. धावसंख्या आहे 48. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु एलिव्हेशन नाहीये. शुभम पाटीलने हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. नितेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 44 धावा आणि या सामन्यामध्ये 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 28 धावांची विस्फोरक इनिंग साकारली आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. थँक्यू सो मच. केतन पाटील येत आहेत, नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. 3ऱ्या क्रमांकावरती केतन पाटील. विकेट मिळवली आहे हर्षल पाटीलने.
बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत वैभव, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. थँक्यू सो मच. 50 कंप्लीट. धावसंख्या 52. हर्षल पाटील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. शुभम पाटील पुन्हा एकदा हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ, सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. केतन पाटील बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. दिशांक पाटील येत आहेत नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. केतन पाटील बाद झालाय. खूप चांगला झेल आपण पाहिला. शुभम पाटीलने लॉंग ऑफ सीमा रेषेवरती झेल पकडला. चला SB प्रतिष्ठान RM गावदेवी सोनारपाडा संघ आणि आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. ऑन साइडला विकेट. मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. शॉट लाईक दॅट. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 58 धावा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण आधी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. योगी भाने इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधा. पडलेगाव आणि सोनारपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58. नक्कीच ज्या गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की या आजच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी होते. पहिल्या 4 सामन्यांमध्ये तब्बल 592 धावा बनलेल्या आहेत 8 इनिंगमध्ये. आणि या इनिंगचा विचार केला तर 3 षटकांमध्ये बिपिन सर 58 धावा बनवलेत. शुभम पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये कमबॅक करावं लागेल संदप या संघाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 59. फुल टॉस. ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत ओमकार पाटील. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. 60 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार झाली आहे.
याही मॅचमध्ये धावांचा डोंगर उभं केलेलं आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत 60 डाव बनलेत. अजूनही पहिल्या इनिंगमधील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. दिशांक बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन संतोष येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सँडी या नावाने सुपरिचित आहेत. 5व्या क्रमांकावरती 3 बाद 60 ही धावसंख्या आहे. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर ही विकेट मिळाली आहे गोलंदाज शुभम पाटीलला. राईट मोर द विकेटने फुल टॉस त्याला पाठवलाय सीमा ऋषीच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. थँक्यू सो मच. धावसंख्या 66 स्विंग मिस. डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे शुभम पाटील यांचा या मॅच मध्ये. धावसंख्या 3 बाद 66. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा ऋषीच्या बाहेर. षटकार आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि हा षटकार असणार आहे. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू टार्गेट सेट बॉल. चॉप करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम चेंडूवरती मिळत आहेत या धावा 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 74 आणि 75 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये वेताल स्वामी संदप या संघासमोर. चला आपण टॉस करूया. आदर्श पडलेगाव आणि त्यांना फाईट करेल SB प्रतिष्ठान RM गावदेवी सोनारपाडा संघ.
अ, चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल. मंचावरती उपस्थित आदरणीय दत्तादादा पाटील निजे यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया केली जाईल. जेव्हाही आम्ही वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे या सुवर्ण नगरीवरती जातो तेव्हा तेव्हा प्रत्येक समालोचक आणि पंचाला त्यांच्या माध्यमातून विशेष भेटवस्तू दिली जाते. टॉस कॉइन दोघांनाही माहिती आहे. प्रिशाल 11 जनुमान आडिवले आणि बाबूशेठ पाटील ट्रॉफी कॉल सोनापाडा टीम कॅप्टन करतात. बाबूशेठ पाटील चषक कॉल केला आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल मॅच 4 ओव्हरची आहे. फिल्डिंग. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असेल. टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस इथे जिंकलेला आहे तो SB प्रतिष्ठान RM11 गावदेवी सोनारपाडा टीम कॅप्टनने आणि प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आदर्श क्रिकेट संघ पडलेगावला. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026 दिवस क्रमांक पहिला आणि द्वितीय फेरीतील पहिली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी येते. स्वर्गीय शेवंताबाई पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम पारितोषिक आहे 1,500 रुपयांचं. ही सुवर्ण संधी निलजे या संघाला आहे आणि 75 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये वेताल स्वामी संदप या संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर, ज्यांचं समालोचन ऐकत असताना आम्ही या खरतर क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यांचा आवाज तुम्ही खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकत आहात. डाव सुरू झाला दुसरा डावाला झाली सुरुवात करायच्यात. 75 टार्गेट 75. पहिलाच बॉल प्रथमेश पाटील आणि हेमंतला आपण पाहत आहोत. सलामीची जोडीच्या हेमंतनं यापूर्वी संदप संघासाठी 40 नॉट आउट हे योगदान दिले होतं. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा टीम वेता स्वामी संदप GG स्पोर्ट्स वाकनला फाईट करत होती, मोठं टार्गेट चेस डाऊन करायचं होतं. त्यावेळेस आपण पाहिले तर 5 ओव्हरमध्ये 79 करायचा होता आणि आता 4 ओव्हरमध्ये जवळपास 75चं टार्गेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. आणि या मैदानावरती खरंच हे वाक्य लागू पडतं, कारण या क्रीडांगणावरती आणि या खेळपट्टीवरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही. खराब चेंडू, लाईन अतिशय खराब आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंप सोडून चालला, व्हाईट बॉलचा इशारा. ओपनर्सने देखील ॲज युजल फार दमदार कामगिरी केली. नितेशला पण पाहिलं, ज्याने 28 योगदान दिलं. 28 विशालच्या बॅटमधनं आले 18. त्यानंतर फिनिशिंग टच संतोषने दिला. सँडी 14 14 बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. सो या कुठेतरी आलेल्या पूर्वार्धामधल्या मोठ्या प्रमाणावरती धावा आता उत्तरार्धामध्ये फलंदाजांवरती हलका दबाव टाकतात, पण त्या दबावाला जुगारत असताना मैदानामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आडिवली.
अगदी आपण पाहिलं तर 360 परफेक्ट सर्कलमध्ये हे ग्राउंड आपण पाहत आहोत. आउटफील्ड या मैदानावरती कुठेही खराब नाहीये, फार सुंदर आणि प्रचंड फास्ट हे आउटफील्ड आपण पाहतोय. तितकीच पाटा खेळपट्टीच्या खेळपट्टीनं आज फलंदाजांना प्रचंड दिली आहे साथ. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलंय हे मैदान, पण इकडे काय घडलंय, विशालला थोडी दुखापत झाली बिहाइंड द विकेट, बट बेल्सॉप यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला लागलाय. पहिल्या मॅचचा हिरो संदप टीमचा सध्या 0वर परतलाय. येस येस, विकेटचं बदल झालं. धक्का क्रमांक पहिला लागला हेमंतच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर ओमकार आलाय. साईडला लॉफ करायचा होता, पण पुन्हा एकदा खराब लाईन. सध्या नितेश ॲक्युरेट लाईन शोधण्यामध्ये थोडासा चिंताग्रस्त दिसतोय, कारण सातत्याने आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन तो खर्च करतो. यापूर्वी सिंगल, त्यानंतर वाईट बॉल, पुन्हा डॉट, मग विकेट आणि पुन्हा वाईट बॉल. दुसरे एक्स्ट्रा रन त्याने खर्च केले आतापर्यंत. मोठ्या धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा तर एक्स्ट्रासवरती डिपेंड राहून चालणार नाहीये. इंडिपेंडेंट आणि कॉन्फिडेंटली बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला बिग शॉट इन टू दी गॅप. वॅकेंड एरिया शोधला. पहिल्या टप्प्यावरती बॉल निघाला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. येस, विकेटचं पतन झाल्यानंतर एक्स्ट्रा आले आणि त्यानंतरचा आलेला हा चौकार, महत्वपूर्ण चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 7. नितेश पाटील कॉमेंट्री बॉक्स कडून वळतं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुढील बॉल ओव्हर द बॉलर सेट. फटका चांगला आहे मिड ऑफच्या डोक्यावरनं. लॉंग ऑफला प्रोटेक्शन नाहीये, फायदा उचललाय फलंदाजानं. ओमकारचा बॅटमधनं सलगचा हा येतो दुसरा. 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला नितेशच्या विरोधामध्ये. 2 एक्स्ट्रास आल्यात, 1 डॉट, 1 विकेट, 1 चौकार, 1 सिंगल आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 2 टू गो. ऑन साइडला पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. फायदा फलंदाज उचलणार, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. आणि याच दरम्यान षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावपटलावरती. थँक यू डीजे.
येस, अक्षयदादा भोईर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. GTC लाईव्हचे खरं तर ओनर आहेत आणि त्यांचं इथे नुकतंच शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं बाबूशेठ पाटील चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पैलवान आहेत खरं तर, नामवंत कुस्तीपट्टू देखील आहेत. लाल मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्तीचा आणि पैलवान आहेत, सध्या आपल्या मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं स्वागत करूया. मॉर्निंग मार्कवरती करण येतोय फार एंड वरून. आडिवली गाव एंड कडून गोलंदाजी मार्कवरती तो देखील तयार आहे. पहिला बॉल सोडून दिलाय वल लेफ्ट, वल जच, वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव, आणि त्याच वेळेला अजयजी पुत्रन सर सध्या वॉर रूम मध्ये आमच्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. हे तिन्ही पंच आपण पाहतात नामांकित पंचायत. कल्याण डोंबिवली नव्हे तर अखंड महाराष्ट्रभर सातत्यपूर्वक पंचांची कामगिरी साकारताना त्यांना आपण पाहत असतो. बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. प्रथमेश बॅक टू द पेव्हिलियन. येस, बॉल तयार. स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळला नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. आडिवली गाव एंड कडून करण येतोय पुन्हा एकदा. व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट आणि डॉट बॉल. या ओव्हरमध्ये करणने पूर्णपणे संदप टीमवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आणखीन एक चांगला बॉल ऑन साईडला वळवलाय. फार सुंदर फटका. बॉटम हँडचा चांगला वापर आहे. स्क्वेअर लेगला थोडी मिस्टेक झाली आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईन पलीकडे. हा येतोय चौकार. आणि 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा सध्या. करणने चांगली लाईन पकडली आहे सध्या. वाईड लाईनची गाईडलाईन पकडून सध्या गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत ते गोलंदाज करणला जे 2 डॉट आलेत ते दोन्ही ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवले, शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. बचावात्मक गोलंदाजी करतोय सध्या करण आणि सक्सेसफुल राहिलाय. मागील जवळपास त्याने चेंडू हाताळले 4 आणि त्यामध्ये एक चौकार फक्त आला. बॅटची मोठी एज लागली. शॉर्ट थर्ड, कॅच ड्रॉप. शॉर्ट थर्ड मध्ये संदेशला आपण तिकडे पाहत आहोत. कॅच ड्रॉप केली. हे जे म्हणते तर सध्या आमच्या मंचावरची दत्तादादा आहेत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी 1500 त्यांच्याकडून पारितोषिक देखील असणार आहे. स्वर्गीय शेवंतबाई पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ त्यांनी ते पारितोषिक इथे लावलेलं आहे. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर मंचावरती बाबूरावजी पाटील साहेब देखील विराजमान आहेत. ज्येष्ठ समालोचक निजे. ऑन साइडला बिग शॉट फिल्डर आहेत आणि ते फक्त दर्शक बनतील, प्रेक्षक बनतील. प्रेक्षकांना फिल्डरची भूमिका मात्र पार पाडावी लागेल. लांब पल्ल्याचा भव्य षटकार.
थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला महत्त्वपूर्ण आणि विशेष सहकार्य केलेलं आहे, प्रदीप शांताराम भाणे आणि बाबू कृष्णा भाणे व गुलाब शांताराम भाणे यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेश शेठ शांताराम भाणे व विजयजी सदाशिव भाणे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला टू व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटी ज्यांनी आम्हाला प्लेअर द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत केले, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. स्पोर्ट्स सायकल आदरणीय अरुण शनिवार पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. एक स्पोर्ट्स सायकल आदरणीय मनोज विष्णू भाणे साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. पार्वती कंस्ट्रक्शन त्याच वेळेला संदीप अनंत पाटील साहेब असतील, चंद्रविलास शंकर पाटील साहेब असतील, दर्शन ईश्वर पाटील साहेब, आदरणीय अजय पांडुरंग पाटील साहेब व अगदी आपण पाहिलं तर पार्वतीबाई उद्या भाणे आणि अनंत भाणे यांच्या स्मरणार्थ आम्हाला पाण्याची सुविधा देखील इथे उपलब्ध झालेली आहे. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं, सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही या क्षणापासून अगदी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बंटी भाणे आणि भावेश पाटील यांच्याकडून अगदी आपण पाहिलं तर मनालसाठी विकेट हॅट्रिकला 1500 दत्तादादा पारितोषिकांचा प्रचंड वर्षाव. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकंदरीत या स्पर्धेचा जवळपास 25,000हून अधिक प्रेक्षकांनी आनंद घेतलेला आहे. ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये 1 लाखाचा पल्ला देखील ऑनलाईन प्रेक्षकांचा ओलांडला जाईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. कारण हाय व्होल्टेज मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यास अगदी आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडवरती एक्झॅक्टली काय घडलं. बॉल कलेक्ट करण्यासाठी मनल पुढे आला, पण त्याच वेळेला नॉन स्ट्रायकर एंड वरती जो बॅटर होता त्याच्या बॅटला त्याचा जेव्हा पाय लागला तेव्हा तो तिकडे नतमस्तक झाला. अनेक लोकांसाठी हे फक्त एक खेळण्याचं साधन असेल, पण आमच्या खरं तर क्रिकेटर्स एक जे ग्रामीणचे क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी बॅट म्हणजे त्यांच्या शरीराचा एकंदरीत कोणता अवयव, ही बॅट म्हणजे त्यांच्या मनाची भावना आहे. आणि अगदी त्या बॅटला तो नतमस्तक झाला, त्याने चुंबन केलं, पाया पडला. हे क्रिकेट आपल्याला सर्व काही शिकवतं. क्रिकेट प्रति असलेला हा आदर, ही रिस्पेक्ट, जेव्हा तुम्ही त्या खेळाची रिस्पेक्ट करता तेव्हा तो खेळ देखील तुम्हाला ओळख मिळवून देतो. आणि ते चित्र आपण पाहिल्या दरम्यान धावत संख्या एकंदरीत 3 इकडे प्राप्त केल्या जातात. धावफलक 32 आकड्यावरती तुम्ही पाहत आहात. जनमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबू शेठ पाटील चषक, लाख मुलाचं पारितोषिक असलेली ही क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा. आणि अगदी आपण पाहिलं तर वेळेवरती सामने सुरू झाले. त्याच वेळेला शेड्यूलमध्ये कोणते चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले नाही. स्ट्रिक्ट नियम या स्पर्धेचे आपण पाहत आहोत. फुल टॉस ऑन साइडला, मिड ऑनच्या वरून आला डीपमध्ये. आता वाईडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन, करणला आपण तिकडे पाहतोय. धावसंख्या पुढे आली आहे टोटल. आता ऑनफिल्ड अंपायरने 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. येस, बॅटर अगदी आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे आणि वेस्ट हाय कमरेच्या वरती चेंडू आढळला. त्या अनुषंगाने 3ऱ्या पंचांनी सांगितलं की इट्स ओव्हर द वेस्ट, नो बॉल. धोक्याची घंटा, लाल सायरन वाजलेला आहे. वेस्ट हाय आहे, नो बॉल आहे. ओव्हर दी वेस्ट, कमरेच्या वरती इनसाइड द क्रीज. बॅटर पॉपिंग क्रीजच्या आत आहे आणि त्या अनुषंगानं अगदी आपण पाहिलं तर कमरेच्या वर चेंडू आढळला गेला आणि कुठेतरी प्रसाद सरांच्या मनामध्ये डाऊट होतं, त्यामुळे त्यांनी लगेचच कंट्रोल रूमकडे निर्णय सोपवला आणि 3ऱ्या पंचाने टीव्ही अंपायरने सांगितलं इट्स अ वेस्ट हाय, नो बॉल. भीमर फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेटला सेकंडचा कॉल. रनआउटची नामी संधी आणि आता रनआउटची विकेट देखील गमवावी लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. DJ
की लवकरच सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहे. मला वाटतं उद्या एंगेजमेंट देखील आहे. भरपूर शुभेच्छा आपण देऊया. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं ॲक्युरेसी दाखवली, चांगली लाईन दाखवली, चांगली लेंथ, योग्य टप्पावरती दिशेवरती नियंत्रण ठेवलं गेलं आणि सध्या तरी या ओव्हरमध्ये मनाला यश मिळालं. एक वेस्टाय नोबॉलचा अपवाद वगळला तर प्रत्येक बॉलवरती त्यानं अटॅकिंग इंटेंट गोलंदाजी केली. गुड बॉलिंग म्हणा, ग्रेट बॉलिंग. विकेट यावेळेस देखील ऑनसाईडला बॉटम हँडचा वापर चांगला केला. फिल्डर आहे डीपमध्ये, स्क्वेरिश मिड विकेट रिजनमध्ये. इथून मात्र या मॅचमध्ये जे हनुमान क्रिकेट संघ नियोजन भरपूर पुढे आलाय. फ्रंट फुटला पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न. मुख्य प्रवेशद्वारातून कंपल्सरी आत यायचं आहे राकेश आणि टीम, अन्यथा राकेश बघा आयोजकांची सूचना आहे. ऑन साइडला मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक करण तिकडे आपण पाहतोय. इझिली टेकन, चांगला झेल आपण पाहतात करणच्या माध्यमातून. आणखीन एका विकेटचं पतन दरम्यान तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 38 धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.